सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे महिला दिन, 8 मार्च, जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आज आमचा सखी ग्रुपचा कार्यक्रम आहे. दरवर्षी महिला दिन साजरा करतो. तर आत्ता मी निघाले आणि वन पीसचं ह्यावेळेस थीम आहे. तर किती व्हिडिओ बनतील माहिती नाही, कारण गेम घेतात, डान्स आहे, परत जे काही आम्ही एन्जॉय करतो. महिला दिनाबद्दल बरेच जण बोलतात, तर 1-2 तरी पार्ट नक्की होतील. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आम्ही कशा एन्जॉय करतो, सगळ्या आपल्या कामाच्या ह्याच्यातून वेळ काढून महिला दिनाच्याच दिवशी आपण हे म्हणजे महिला दिन साजरा करतो. असं करण्यापेक्षा नेहमीच आपण सगळ्या आपल्या मैत्रिणीसोबत जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तर तेव्हा आपण सगळ्या गोष्टी मनापासून केल्या पाहिजे आणि जे क्षण येतात ना ते जगायला शिकलं पाहिजे. आपलं काम, आपलं घर, आपले मुलं हे सगळं असतं, पण कुठं तर आपलं एक आयुष्य असतं आपल्या कामाला, म्हणजे कामापासून थोडंसं वेगळं असं, ज्या मैत्रिणीसोबत मस्त आम्ही एन्जॉय करतो. तर ते व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात. बघूया कसं कसं काय 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 आज होणार आहे. असं साडीचा वन पीस आहे, तुम्ही पाहिलेला आहे. तर हाच वन पीस मी हे केलेला आहे, वेअर केलेला आहे, कारण मी डिझाईन करते. म्हणजे वेगळे आपण रेडीमेड वन पीसपेक्षा हे करूया. हे मला वाटतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, जॅकेट आहे, हे आहे ह्याच्यासोबत. तर चला किती पार्ट होता ते पाहूया आणि कसं वाटलं तेही नक्की सांगा. लवकर जाऊया कारण उशीर झालाय. जसं कॉपी केलंय तसं तिला टेस्ट स्वतःसाठी, पण तिथे जमतंय काय माहिती. आता सगळं बदललं आहे, स्वतःलाही थोडं बदला. हे जग सारं स्वार्थी आहे, तिथं स्वतःसाठी जगा. केवढं जमतंय काय माहिती नाही. आता आम्ही जरा पुष्पगुच्छ असं नाही, पण वेगळ्या प्रकारचं महिला दिनानिमित्त सगळ्यांना गिफ्ट द्यायचंय. रुमाल आहे, पण त्याचं त्याने इतकं छान सुंदर असं फुल बनवून सगळ्यांना दिलंय. खूप छान असं ते डिझायनिंग केलं, डिझाईन मस्त केलंय. साडीचा कलर एकदम उठून दिसायला घेतला घेतला. हा काय काय म्हणते, बाबूसाठी देत नाही आधी तुझं. अरे हा तुम्ही राहिले नाही परत बनवू शकतो ना असं मस्त फुलाऐवजी रुमालाचं हे फुल देण्याऐवजी एवढं छान डिझाईन करून दिलं. आणि तू काय करतो ते त्याच्यासाठी नाही दिलं. काय ग आता वुमन्स डे निमित्त इतके छान त्यांनी डान्स बसवला आणि त्या डान्समधून, त्या गाण्यामधून खूप सुंदर असा मेसेज दिला मैत्रिणींनी. तो व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे, तो नक्की पहा. खूप सुंदर परफॉर्मन्स शीतल अँड ध्रुव का. खूप छान असाइनमेंट केलं तुम्ही. हा क्रिमिनल बेस्ट ऑफ टाइम आहे मला ना. एकदम भारी. आता नेक्स्ट परफॉर्मन्स नथीचा एक आईचा एक ताईचा. एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेतला. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा, पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास
शिक्षक होते तेव्हा. सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. चुकल्या होत्या तुम्ही, तिथे चुकल्या होत्या तुम्ही. तिच्या बर्थडेचं वडापावचे पैसे ती देणार आहे, त्यामुळे आपल्या सगळी ग्रुपचे ते वाचलेले आहे. स्वाती भरवा, सगळेच भरवा. ओके, स्वातीला विचारा कशी वाटते साडी. हे सांग पटकन. थांब थांब थांब. हा, नंतर नंतर. हा, ये तू ये. परत द्या, परत तोच द्या. वडापाव. हे 2 केक कोणते का? हा चॉकलेट केक आणि एक काय पायनॅपल आहे वाटतं. हा, आणि वेपर्स. हे असं खाणं. मी रेशमाची तुमची प्लेट पुढे घेतले तिथं ठेवले. हे कोणी बाहेर नाही गेले ना, सिर्फ रेशमा गेली ना बाहेर. काय बोलतच नाही तुम्ही, खाताना घेते मी. बोल. अगं हे भागू, कमिटीला नाव ठेवाली ही बाई. थंड झाला.
संगीता अशी ते व्यवस्थित मागे. हा काढते काढते. अरे किती बडबड करताय. आपल्याला काचेच आहे काचेच आहे. इंडिव्हिज्युअल हा दोन दोन नाही आहे दुसऱ्याच घेतल्यात. ओ या पटकन. हा अरे ए वेड्या झालं. हा या खोट्या बायका हे थांब ग व्हिडिओ चालू आहे. हा तिला बर्थडेचं गिफ्ट आहे की प्राइज आहे. हा या झालं काढले काढले. मी ऐकते. हा बोल. महिला दिनानिमित्त महिला कमिटीने सुंदर असं प्रोग्राम अरेंज केलेला आहे. मेन म्हणजे गेम पण छान होते आणि मला प्राइज भेटला. मला रांगोळी खूप जास्त आवडते. मला भाकरी नीट भाजता नाही आल्या. रील राहिले. रीलची प्रॅक्टिस करतात. किती वेळ जाईल ह्याच्यात माहिती नाही. हे सगळ्यांना शिकवते. माझी चूक माहिती नाही. सगळ्यांचे फोन वाजतायत. हा ऐका. हा तुम्हाला रील भेटेल बघायला. हे असं असतं आमचं. काय झालं एवढ्या बसतील एवढ्या रील मध्ये बसतील. आत्ता घरी आले. मस्तपैकी महिला दिन साजरा झाला. ह्यावेळेस थोडंसं वेगळं हे केले. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर मला ॲडिट करताना पाहावं लागेल किती व्हिडिओ हे होतात. कारण मी 2-3 वेगवेगळ्या कॅमेरामध्ये शूट घेतलं आहे. कारण ॲडिट करायला म्हणजे शूट केलेलं जास्त भरलेलं होतं मोबाईलमध्ये. जसं जमलं आहे तसं शूट केलं आहे. आता ॲडिट करते. आणि तिथून आल्यानंतर महिला दिन साजरा करून आल्यानंतर सरांच्या मित्राच्या मुलीचं रिसेप्शन होतं. तिथं सगळ्या मैत्रिणी भेटल्या. ते सुद्धा काही फोटो मी ह्या व्हिडिओमध्ये शक्यतो जॉईन करेन किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तिथं सुद्धा एक रील केले. खूप छान असा महिला दिन साजरा केला. आणि 1-2 ठिकाणी मी दुसऱ्या ठिकाणीही गेले होते. पण तिथला व्हिडिओ शूट केलेला नाही कारण अलाउड नाही आहे. पण एक पाहुणे म्हणून बोलवलं. ते खूप छान वाटलं. मी जे काम करते शिलाईचं त्या निमित्ताने असं 1-2 ठिकाणी शाळेमध्ये मदत केलं होतं. तर तिथं बोलवलं होतं. आणि शाळेमध्ये शक्यतो शूट घेत नाही हे तुम्हालाही माहिती. पण आपण काम केल्यानंतर कोणापर्यंत पोचतो आणि आपला सन्मान होतो त्याचं खूप कौतुक आहे. मागे तुम्हाला दिसतं ते बुके. तर हे तिथे हे केलं होतं. तर मला माहिती आहे की शाळेतलं शूट किंवा काय हे असलेलं शेअर करू शकत नाही आपण यूट्यूबवरती. त्यामुळे मी तिथले फोटो किंवा काही शेअर करत नाही आहे. तर असा मस्त महिला दिन आम्ही साजरा केलं. आत्ता कदाचित मला वाटतं 2-3 व्हिडिओ होतील. बघूया. चालेल. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.